just see this stone carefully. Now, Maharashtra is basically a place where you'll find various type of stones. ओके. जसं की वीरगळ आहे, हिरो स्टोन्स, सतीशिळा आहे, किंवा गद्देगाळ ज्याला आपण ॲस्कर स्टोन म्हणतो, अशा वेगवेगळ्या शिळा म्हणतात. धेनुगाळ असते. सो त्यापैकी ही जी एक आहे ती वीरगळ आहे. वीरगळ इज अ हिरो स्टोन. नाउ हिरो स्टोन इज अ मेमोरियल in the memories of some brave person. Hero stone ज्याला मराठीत वीरगळ म्हणतात. Now वीरगळ is a word derived from वीर in Sanskrit आणि गळ it's basically कन्नडामध्ये कळ्ळू. कळ्ळू means दगड. वीर कळ्ळू, वीर कळ, वीरगळ अपभ्रंश होत होत ते वीरगळ झालं. हा युद्धाचा सीन. ओके, जस्ट टर्न युअर सो जस्ट टर्न युअर कॅमेरा देअर. इकडून बघ. ही दिसते सगळ्यात खाली बघ. दोन योद्धे आहेत. एकाच्या हातात धनुष्य आहे आणि एक घोड्यावर बसलाय. दॅट मीन्स अ वॉर किंवा जे एक बॅटल होतं फॉट बिटवीन एनिमी अँड द ब्रेव्ह पर्सन फ्रॉम दिस रिजन. ते घोड्यावरनं युद्ध झालं किंवा त्याच्यामध्ये धनुष्य बाणाचा वापर केला. इकडे तलवारीचा वापर केला. सी, खूप क्लिअरली मेन्शन्ड आहे. ठीक आहे. सो बेसिकली हे युद्ध जे झालं त्यामध्ये तलवारी वापरल्या, कुठे धनुष्यबाण वापर. म्हणजे साऊथ वॉज मोर एज्युकेटेड. सो त्यांच्याकडे स्क्रिप्ट डेव्हलप झाला. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे ते तसं डेव्हलप नाही झालं. सो ते तुम्हाला शेप्स चित्रांच्या थ्रू मिळणार. राईट. सो ही आहे वीरगळची स्टोरी. आणि त्या व्यतिरिक्त खूप सारे तुम्हाला असे समाधी क्षेत्र दिसतील.